राजू दादा हा बॉलर भरपूर असतो चेंडू जास्त पाहिजे तुमचा आहे तो असं अक्षय अक्षय राऊत यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच ही जर्सी देण्यात आलेली आहे धन्यवाद अक्षय आणि मानकरी ठरतोय मिस्टर रमा ठाकूर अभिनंदन रमा ठाकूर थांबवा सराव थांबवा नितेश खूप चांगला चेंडू टाकलास सराव थांबवा चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या पहिल्या फेरीतील आपण अंतिम सामना पाहतोय एका साईडला मुर्दा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक्सर बी चा संघ आणि ज्यावेळेस या सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय अलकासाबद्दल इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक रूपचंद ठाकूर यांना चला जेवून घ्या दोन्ही संघापैकी एक जरा प्लीज स्क्वेअर लेग पंच पाठवून द्या विनंती करतोय बालकुम किंवा ओळा एक जरा स्क्वेअर लेग पंच पाठवून द्या बालकुम टीम जरा प्लीज स्क्वेअर लेग पंच पाठवून द्या पुढची मॅच घोडबंदर खेळणार असं नाही बोलू शकत रुपेश प्लीज मित्रा ही मॅच कर स्क्वेअर लेग पंच रुपेश थँक्यू रुपेश भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसतील स्क्वेअर लेग पंच म्हणून अप्रतिम ट्रॉफीज बघा खूप चांगल्या ट्रॉफीज किंग ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल एक नवीन मॉडेल या ठिकाणी आणले आणि बघा छोटे ट्रॉफीज ठेवू नका जे आयोजक आहेत त्या आयोजकांना मी विनंती करतोय कारण आपण 40+ क्रिकेट फक्त आपल्या फिटनेससाठी खेळतोय आपल्या गावासाठी खेळतोय आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय आणि या ट्रॉफीसाठी खेळतोय त्याच्यामुळे ट्रॉफी अशी आणा की खरोखरच त्या स्पर्धेला साजेल अशी ट्रॉफी प्रत्येकानं आणावी आज खूप चांगल्या आपण ट्रॉफीज पाहतो किंग ट्रॉफीज त्यानंतर गोडदोच्या मैदानात आपण क्रिस्टल ट्रॉफी पाहिल्या क्रिस्टल ट्रॉफी देखील आपण गोडदोच्या मैदानावर पाहिजे तशा प्रकारे नक्की ट्रॉफीज आणि ट्रॉफी थोडंसं उंच आणा मित्रांनो कारण 40+ क्रिकेटमध्ये ट्रॉफीनंच महत्व आहे त्यामुळे ज्या गोष्टीला महत्व आहे त्या गोष्टीकडे जरा बारकाईने लक्ष द्या प्रत्येक आयोजकानं या आमच्याकडून खास नम्र विनंती असेल प्रत्येक आयोजकाला मॅचला करूया सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये आपण या ऐकूया रूपचंद ठाकूर यांना सचिन पाटील विनंती करतोय आपण मुख्य आमच्या मंचावरून आसनासह त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो आजच्या दिवसाची शेवटचा सामना पहिल्या फेरीचा पहिले षटक हाताळण्यासाठी कारभारी हो अप्रतिम चेंडू हाताळलेला या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिलेला आहे तिथं रत्नारक यांना काही अंदाज आला नाहीये आणि ते वाकले आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक राजू मात्र यांच्याकडे आला आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण केलेली आहे एका धावेनं श्री गणेश केलं मुर्दा संघानं आता स्ट्राईकवर आहे ते प्रशांत यावेळी सुरेख डोक्याचा वापर करून शांत रीतीने लेग साईडला मारलं एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही आहे चांगलं शतरक्षण चांगली फेकी या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे एकच धाव मिळते एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 2 धावा होतात
जे संघ खेळून झाले त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण जेवून घ्या, जेवणाची व्यवस्था सुरू आहे. यावेळी पुढे पुढे खेळलेले बघायचे तिकडे पुन्हा एक धाव. अप्रतिम चांगलं रनिंग बिटवीन द विकेट रत्नाकर आणि प्रशांत यांच्यामध्ये. हो यावेळी खरोखर चांगला डोक्याचा वापर करून शांत डोक्याने एक एक दोन दोन धावा घेतात. अशा प्रकारे या एक धावेनं संघाची धाव संख्या होती ती 4 धावा. पहिलं षटक चालू आहे गणेश कारभारी यांचं. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पुन्हा एक धाव. चांगली सुरुवात या ठिकाणी शांत डोक्याने प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव घेतली जाते. अशा प्रकारे आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि 5 धाव आलेले आहेत. आणि यावेळी चेंडू चांगला रक्षक केलेला राजू म्हात्रे आणि चेंडू सुटला होता त्यांच्या हातानं, पण तो सेकंड टाइम त्याने ते अडवला आणि अशा प्रकारे एक धाव यावेळी वाचवलेली आहे. आणि अशा प्रकारे शेवटचा चेंडू डॉट गेलेला आहे. आता पहिलं षटक संपलेलं आणि धावा आल्या त्या 5. चांगलं षटक हाताळलेलं आहे. भलं विकेट नाही मिळाली परंतु धावांवरती कंट्रोल केलेला आहे तो गणेश कारभारी याने. तानाजी पाटील यांना विनंती करतो की जरा या व्यासपीठावर बसू, येऊन बसा जरा, आम्हाला बरं दिसत नाही तुम्ही तिथं उभा आहात. या जरा व्यासपीठावर या. हेमेंद्र काय हेमेंद्र वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी हेमेंद्र आलेले आहेत. 35चा गोलंदाज आहे. बघायचं पहिलं षटक गणेश कारभार आणि अप्रतिम हाताळलेलं आहे. फक्त 5 धावा दिले आहेत. एकही घडी बाद केलेला आहे परंतु 5 धावा दिलेल्या आहेत. आणि बघायचं आहे हेमेंद्र तुम्हाला कशा प्रकारे षटक हाताळलाय. सलामीची जोडी सही सलामत प्रशांत आणि रत्नाकर एकही विकेट न गमावता 5 धावा पहिल्या षटकामध्ये झाल्या आहेत. आता हेमू म्हात्रे त्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार. ठाकूर आणि रमेश शिंदे यांच्याकडनं. हेमेंद्र म्हात्रे आता गोलंदाजी करतात. अप्रतिम अप्रतिम चांगली सुरुवात या ठिकाणी. भगवान पाटील म्हणते मारा कुठा परंतु धावा करा. चांगली सुरुवात हेम यांच्याकडनं देखील. पुन्हा तयार समोर स्ट्राईकवर आहेत ते रत्नाकर. ओ यावेळी मारलेला आहे बघायचं गणेश कारभारी. एक धाव पूर्ण केलेली आरामात. एक धावेने संघाची धाव संख्या होती 6. दुसरं षटक मैदान चालू. एकही गडी बाद नाही आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते. पुन्हा आणखी एक धाव मिळते. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव घेतात. आरामात शांत डोक्याने धाव संख्या पुढे नेतात रत्नाकर आणि प्रशांत. हो यावेळी सुरेख शॉट मारलाय बघायचा आहे. आणि चेंडू आतमध्ये गेलेला आहे म्हणजे तुम्हाला 2 धाबा तिथं डेकोरेशन झोन म्हणजे चेंडू जर पत्र्याला लागून आतमध्ये आला तर तुम्हाला धावून धावा काढायच्या. लक्षात ठेवा फलंदाजाने जर चेंडू पत्र्याला लागून आतमध्ये आला तर तुम्हाला धावून धावा काढायच्या आहेत. जर मॅच बॉल आलेला आहे. लक्षात ठेवा प्रत्येक फलंदाजाने की तिथं पत्र्याला चेंडू लागून आतमध्ये आला तर तुम्हाला धावून धावा काढायच्या आहेत आणि बाहेर गेला तर 2 धावा डिक्लेरेशन आहे तुम्हाला. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला रत्नाकर याने आणि चौकार.
दोन फलंदाजामधून मगाशपासून शांत डोक्याने फलंदाजी करत होते आणि त्यांच्या डगआउटमधनं आवाज आला की मार, 2-2 धावा घे, आणि त्यांनी डायरेक्ट चौकार मारलाय रत्नाकरने आणि या 4 धावाने धावसंख्या थोडी चौकार किंवा विकेट पडल्यानंतर वाजव जरा मित्रा. पुन्हा सुरेख शॉट मारलाय, बघायचं जवळपास शतक नाही, 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. आपलं चांगली मगासपासून शांत डोक्याने फलंदाजी करत होतात आणि थोडा गिअर आता वाढवलेला आहे दोन्ही फलंदाज प्रशांत आणि रत्नाकरने. या 2 धावने संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 15 धावा. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये तब्बल आल्या होत्या 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्या तेमू यांच्या. फार महागडं षटक पडलेलं आहे. मनोज भाऊ आपलं हार्दिक स्वागत. खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 15. म्हणजे प्रति षटका मागे 7.5 धावांचा एव्हरेज तुमचा झालेला आहे. आता नक्कीच येणारे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघायच्या 3 षटकामध्ये अशा प्रकारचा खेळ चालू ठेवते, नक्कीच धावसंख्या मोठी होऊ शकते. बघूया आता गोलंदाजीसाठी करण्यासाठी आले ते गणेश म्हात्रे. यावेळी सुरेख शॉट मारा बघायचं आहे. हो यावेळी बघायचं आहे. सुवर्ण संधी आहे खरोखर एका आंध्रप्रदेशच्या मैदानामध्ये दोघांनाही येत शेवटपर्यंत. भगवान पाडी म्हणता का तुम्ही 5 षटकं तुम्हीच खेळा. बघूया आता काय करतात. 2 षटकं संपलेले आहेत, 3रं षटक चालू आहे. धावसंख्या झालेली आहे ती. हो यावेळी चेंडू कॉट लावून इमानदारीमध्ये रत्नाकर बाहेर पडलेले आहेत. इमानदारीचा दाखवलंय, खेळाडू वृत्ती दाखवले, स्वतः बाहेर पडलेले आहेत आणि ते बाद झालेत. अप्रतिम चांगली कमबॅक केलेलं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये गणेश कारभार यांनी 5 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक फार महागडं पडलं होतं 10 धावा आणि 3रं षटक गणेश यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर ती 16 धावा. हो यावर फुलटा चेंडू होतो. चेंडू बहुतेक बघायचा आहे तिथं काय होतं, पंचांचा निर्णय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय आणि 1 धाव मिळते तिथं आणि 1 धावेला संघाची धावसंख्या होती ती 17 धावा. पुन्हा समोर राजू स्ट्राईक वरती. ओ यावेळी खराब गोलंदाजी गणेश यांच्याकडनं. चेंडू हातात निसटला दिसतोय. नो बॉल आणि ते फ्री हिट आहे याच्यावरती. नाही काय नाही. यावेळी चांगला कमबॅक. नो बॉलचा
त्याने कमबॅक केलेला आहे आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू टाकलेला आहे. फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच फलंदाजाला याचा फायदा उचलता आलेला नाहीये. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली ती 18 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये 6 धावांचा ॲव्हरेज झालेला आहे. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव इथे गुणली जाते. आता बघायचं आहे नवीन वैयक्तिक गोलंदाज नितेश केणी आलेले आहेत. नितेश केणी आणि त्यांना बघायचं आता हे 4थं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं. नितेश केणी वैयक्तिक पहिलं, संघाचं 4थं. हो, या कट लागून तिथं प्रशांत यांचं लक्ष नव्हतं. धाव घेण्याचा प्रयत्न होता राजू यांचा, परंतु पहिला चेंडू धाव पडतोय नितेश केणी यांचा. वया मोठा फटका मारला. बघायचं शतरक्ष चेंडू जातो तो तिथं डिक्लेरेशन थोड्या 2 धावा मिळते तिथं. या 2 धावेनं संघाची धाव संख्या झाली 20 धावा झालेल्या आहेत. विनोद विनोद मोठा फटका मारला. कोणी नाहीये गॅप मध्ये. बघायचं तिथं नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश आलेले आहेत. प्रशांत यांची जागा घेण्यासाठी. प्रशांत सलामीला आले होते. अप्रतिम चांगली फलंदाजी, चांगली सलामी दिली आपल्या संघासाठी. डेड बॉल करण्यात आलेला आहे. तुम्हाला 10 सेकंदाचा अवधी असतो. तुम्ही जर विकेट नाही घेतली किंवा धाव न पूर्ण झाली तर हा डेड बॉल घोषित करण्यात आलेला आहे. एक मिनिट जरा. 50चा खेळाडू आहे का? 50चा नाही. 50चा आहे ना, पण तो 50चा आहे तो. एक बॉल काउंट होईल तो. एक बॉल काउंट केला जाणार आहे, लक्षात ठेवा. आता किती बॉल आहेत? नवीन फलंदाज कुमार आलेले. एक बॉल काउंट होणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
पुन्हा कट लागून चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव मिळते. एक धावेने संघाची धाव संख्या होते 23 धावा होत आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या झाली 23. जाऊ शकता आतमध्ये, जाऊ शकता. रत्नाकर आतमध्ये जाऊ शकता. ना ना शेवटचं षटक. महेंद्र भोईर तो बसवी तुला काय जेव्हा मी बोलतो ना तुला काय हा नंदू शेवटचं षटक हात नसेल. वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं 5वे षटक हात असेल. नंदू आलेले आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या झालेली ती 23 धावा झालेल्या आहेत. आता बघायचे शेवटच्या 6 चेंडू नक्कीच हाणामारी करावी लागणार आहे. ओ यावेळी खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बघायचं चेंडू आला तोपर्यंत. आणि 2 धावा. चांगला रनिंग बिटवीन द विकेट झालेला आहे. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे 25 धावा होत आहेत. जोरदार आपले पंचांना लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव मिळते. एक धावेनं संघाची धाव संख्या होते 26. ओ या ठिकाणी फेकी व्यवस्थित नाहीये. आणखी 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये झालेलं आहे. जरा स्टंप बरोबर करायचे आहेत. नंद तयार गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा मोठा फटका मारला या ठिकाणी. क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाहीये. अजूनही तो चेंडू मिळत नाहीये हातामध्ये. आणि 2 धावा पूर्ण या ठिकाणी. आज एकसर बीचं क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाहीये. त्याचा फायदा उचलता प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा. अशा प्रकारे धाव संख्या झालेली ती 30 धावा होत आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या 30 झालेली आहे. हो यावेळी नक्कीच कमबॅक केलेलं आहे नंदू याने. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची दिली. श्रेष्ठरक्षक भावेश मात्र कव्हर करतात चेंडूला. आता शेवटचा चेंडू या षटकातला. उंच मारला. बघायचं झेल होतो काय. स्वतः गोलंदाज गेलेले आहेत आणि ते झेल नाहीये. आणि अशा प्रकारे चांगला डोक्याचा वापर हेमू यांच्याकडनं. हेमू मात्र स्वतः घेऊन आले चेंडू. आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतात. 2 धावेने संघाची धाव संख्या झालेली होती 32 धावा झाल्यात. आणि 33 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेलं आहे. याच मैदानामध्ये दैशाची टर्नामेंट असताना 27 धावांचं आव्हान एक्सर बी ला दिलं होतं. ते नवगड संघाने त्या 27 धावा झाल्या नव्हत्या एक्सर बी ला. आता बघायचं 32 धावा केलेले आणि 33 धावांचं आव्हान दिलेलं जिंकण्यासाठी. ते बघायचं आता. पहिलं षटक हाताळलं गणेश कारभार.
स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य तसेच माननीय श्री गणेश कणकर नगरसेवक भाजपा गटनेते तसेच त्यांना स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य तसेच सौरभ घोसाळकर यांच्याकडे समाजसेवक नवीन बोल दे. तसेच कमलेश म्हात्रे अध्यक्ष अग्री कोळी सामाजिक संस्था त्यांच्याकडे यूट्यूब लाईट आणि तसेच लाडू यांची व्यवस्था तसेच रमेश शिंदे कांदरपडा स्पर्धेसाठी संपूर्ण ड्रेस दिलेला आहे त्याने तसेच किशोर म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख उबाठा स्पर्धेसाठी संपूर्ण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच जितू बालकृष्ण म्हात्रे उद्योजक तसेच दिवाकर म्हात्रे उद्योजक हितेश दिनेश हरेश्वर पाटील उद्योजक आणि अक्षय राऊत उपविभाग प्रमुख मॅन ऑफ द मॅच या टी शर्ट तसं पप्पू साळवी उद्योजक रॉबर्ट वैती कांचन म्हात्रे महेंद्र पाटील जे आर स्पोर्ट संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू धन्यवाद या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही जे सहकार्य केलं त्याप्रमाणे अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य करा अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. आता आम्ही कसं कॉमेंट्री बॉक्समध्ये भरत तांजोगावच्या भरत राहू त्यांच्याकडनं आम्ही देतो माईक मला. चला मॅच स्टार्ट करा विनंती करतोय. लगेच सामना आपण सुरू करायचा आहे. सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी 2 राहतील. तुमच्याकडे जरी खेळाडू कमी असते तरी सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू कंपल्सरी राहतील. भागवत टीम कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. घोडबंदर टीम कॅप्टन विक्रम घरत. चला यायचंय आपण. दुसऱ्या फेरीच्या 8 आहेत ना. 3-3 राहतील. 3-3 येस. आज कमी खेळाडू घेऊन मुर्दा संघ या ठिकाणी दाखल झाला. फक्त 8 खेळाडू आहेत बघा मुर्दा टीमकडे. मात्र एखादा चमत्कार होऊ शकेल का आज. मला वाटते आपले महाराष्ट्राचे संत बालयोगी सदानंद बाबा यांचं आगमन हे मुर्दा खाडी आणि मोरबा या ठिकाणी होणार आहे. कारण मोरबा गावामध्ये पारायण सुरू आहे आणि त्या निमित्तानं बालयोगी सदानंद महाराज यांचं आगमन हे त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आज बहुतांश खेळाडू मुर्दा टीम मध्ये कमी आहेत. कारण किशोर पाटील बघा वडी प्लस क्रिकेटमध्ये कमी खेळाडूने देखील इतिहास लिहिलाय. हे सत्य सर्वांना ठाऊक आहे. धावा झाल्या त्या 33 धावा विजयासाठी आहेत. पहिला चेंडू रत्नाकर पाटील यांचा पहिला चेंडू ऑन साईडला चांगल्या प्रकारे खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे गुरु. फक्त सिंगल मिळेल. एक चॅलेंजिंग टोटल आहे. ज्याप्रमाणे आपण अनेक वर्षापासून या खेळपट्टीवर खेळतोय या खेळपट्टीने भरपूर काही उन्हाळे पावसाळे दाखवले आहेत. अशा काही मॅचेस ज्या 22 धावा 23 धावा 27 धावा देखील डिफेन्स केल्या गेल्या आहेत. अशा काही मॅचेस आपण या खेळपट्टीवर पाहिल्यात. बॅटची एच एकच धाव मिळणार. धावा संख्या झाली ती म्हणजेच 2 धावा. चला विक्रम लवकर यायचे आपण. रत्नाकर पुन्हा एकदा तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटच्या अगदी खालच्या पट्ट्यावर टोवर चेंडू लागला गेला. एकदा पूर्ण डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो तो देखील चांगला पाहायला मिळत नाहीये. 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावा संख्या झाली ती 4 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर 30 चेंडू मध्ये तब्बल 33 धावा या बनवायच्या आहेत. बघा जे काही बदल करायचे असतील बदल अगोदर क्लिअर करा.
सावकाश सावकाश राजू, स्वतःला सांभाळा, दुखापत करून घेऊन बघा. यानंतर आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. 2 बदल वाघवेल टीमनं केलेत, 2 बदल घोडबंदर संघानं केलेत. वाघवेल संघानं तानाजी पाटील, 1 बदल घोडबंदर संघानं केलाय. तानाजी पाटील आणि नरेश पाटील या 2 खेळाडूंना बसवून त्यांच्या जागी डॉक्टर ज्ञानदेव दाकी आणि कुंकेश पाटील यांना मात्र आपल्या टीममध्ये इन केलंय. त्यानंतर ब्रायन हे मात्र त्या ठिकाणी बसत आहेत आणि त्यांच्या जागी अलंकार तरे हे घोडबंदर संघामध्ये खेळणार आहेत. अशा प्रकारे दोन्ही टीम कॅप्टन आपापल्या टीममध्ये बदल केलेत. नाणेफेक आपण करणार आहोत. या कैलास सर या, चला तुम्हीच या, कोण नाही या. अग्रगणी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव कैलाजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी नाणेफेक करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, एका साईडला वाघबोळ, एका साईडला घोडबंदर. 5 ओव्हरची मॅच. वाघबीळ संघ नाणेफेक जिंकतोय आणि गणेशचा निर्णय देखील गणेश काय वन द टॉस अँड चॉईस द बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय वाघबीळ टीमने घेतलाय. घोडबंदर संघ तुम्हाला शतरक्षण करायचंय. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. जे कोणी जेवायचे असतील जेवण घ्या, जेवण सुरू आहे. धावा संख्या झाले 6. जेवायला गेला थोडं जेवण. यावेळेस एक धाव तर वेगानं, चेंडू थोडासा उशिरा उचलला गेलाय. टोटल कमी आहे. कुठेतरी कुंदन बोलणं पुढे येणं गरजेचं होतं, चेंडूवर येणं गरजेचं होतं कुंदनला. मात्र चेंडू येण्यापर्यंत कुंदनने वाट पाहिली. त्या ठिकाणी नक्कीच या 2 धाव कंप्लीट झालेत. लाईव्ह टेलिकास्टला स्कोअर अपडेट होत नाही याचं कारण जो लाईव्ह टेलिकास्ट स्कोअर अपडेटर आहे तो जेवण आणण्यासाठी गेलाय. जे लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षक पाहतात त्यांच्या माहितीसाठी, त्यामुळे स्कोअर अपडेट होत नाही. मात्र आम्ही चेंडूला स्कोअर तुम्हाला सांगू. धावसंख्या झालेल्या 2 धावेनं, ती म्हणजे 10 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गुरु 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज, फिरकीचा गोलंदाज म्हणून ओळखलं जातं गुरुला. हो, चांगला चेंडू टॅप केलाय. 1 हँड चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव. धावसंख्या झाली ती 11. 33 धावा, 33. फुल टॉस चेंडू मात्र बीमर. या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच देखील दर्शवतात बीमर आहे. नो बॉलचा इशारा. कमरेच्या वर फ्री हिट नाहीये, फ्री हिट नाहीये कारभारी साहेब. धावसंख्या 13. ऑन साइडला फटका चांगला, लॉंग ऑनला चेंडू निघून जातो. एक धाव तर वेगाने पूर्ण केलाय. पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुंदर फील्ड केला गेला. चांगला थ्रो रत्नाकर, वेल डन. रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन. अरुण या ठिकाणी बाद होतोय. धावा झाल्या 14. मॅच बनणार. या ठिकाणी एक चांगली लाईन त्याने लेंथ तुम्हाला हाताळावी लागेल. जरी कमी खेळाडू असले तरी मात्र एक चांगली गोलंदाजी जर या ठिकाणी केली गेली मुर्दा टीम कडून तर नक्कीच लाईनअप थोड्याच वेळात आम्ही लाईनअप करणार आहोत. आयोजकांना लक्ष द्यायचं आहे. भरत, जर तुझ्याकडे चुना असेल, चुना भरत 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 मात्रे चुना असेल तर या इनिंग ब्रेक नंतर ती लाईन जरा क्लिअर करा. धावसंख्या 14 झाली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. एकदा वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो थोडासा बाहेर केला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली 16. षटक सुरू आहे. दुसरं गुरु थोडासा महागडा साबित झालाय मी म्हणेल, कारण रत्नाकरनं खूप चांगलं षटक हाताळलं होतं. 6 धावा फक्त रत्नाकरनं खर्च केल्या होत्या. गुरुला जवळजवळ दुहेरी धावा या अधिकाधिक मात्र गुरुच्या या षटकामध्ये काढल्या गेल्या आहेत. या ठिकाणी डॉट बॉल येणं गरजेचे आहेत मुर्दा टीमसाठी.
पुन्हा एकदा चांगला फटका आहे, क्रॉस बॅटेड फटका खेळला गेला. अप्पा आहेत त्या ठिकाणी स्क्वेअर लेग डीपला. एकदा तर वेगाने पुन्हा एकदा डबलचा कॉल दिला जातोय. चेंडू मिळत नाही यष्टीरक्षकाला. पुन्हा एकदा चुकी घडले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2च्या जागी 3 आणि 3च्या जागी 4थ्याचा प्रयत्न होतोय. चुका घडतायत. एक तर टोटल आपल्याकडे कमी आहे. टोटल आपल्याकडे कमी असताना जर अशा प्रकारच्या चुका आपण केलात तर मात्र घरचा प्रवास तुमचा निश्चित होईल. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुर्दा मास्टर्स टीमला चेंडू चांगला फेकला गेला होता. यष्टी रक्षक त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडला गेला. राजू धावसंख्या 3 न पुढे सरकते. धावसंख्या झाली 19. वाघवीर 40+ मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मोहन बाबा गोंधळे यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर या. अठरा चेंडू कीर्ती तुला सांगितले ना आणायला मी. कीर्तीची कोण कीर्ती बघा खेळाडू कमी असल्या कारणाचं नक्कीच या धावा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. सिंगल इथे मिळणार. धावा संख्या झाली ती 20. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि धावा करायचे 13. फुल टॉस आहे. ऑफचा चेंडू ऑन साइडला टर्न केला गेला, खेळला गेला. एकदा तर वेगाने पुन्हा डबलचा कॉल दिला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेत. या ठिकाणी सन्मान केला जातोय. जय मल्हार वाघबील 40+ मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मोहन बाबा गोंधळे यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर करतो. वेलकम बाबा, आपलं हार्दिक स्वागत. धावा झाल्यात 22. मॅच संपली नाही अजूनही. हो, डॉट बॉल हवे आहेत, विकेट हवे आहेत. मुर्दा संघाला वापसी करायची असेल तर प्रयत्न तोच आहे. जरी चेंडू आणि धावा यामध्ये फरक मोठा असला तरी मात्र या मॅचला जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच कधी सोडायची नसते. विथ द स्पिन पुन्हा एक चेंडू डॉट येतोय. पुन्हा एक चेंडू डॉट. म्हणजे मॅच संपली नाहीये. इथून देखील तुम्ही वापसी करू शकता. म्हणतात ना, मन में ठाण ली तो जीत है और मन में ठाण ली तो हार आहे. त्यामुळे मनाने कधी असा विचार करू नका की आम्ही हरलोत. कारण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही की मी हरलोय तोपर्यंत तुम्हाला कुणी हरू शकणार नाहीयेत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. वेल डन कुंदन भोईर. खूप चांगली गोलंदाजी. 13 चेंडू 11 धावांची गरज. मॅच क्लोज येईल, जवळ येईल मॅच. भावेश मात्रे सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी शांत करण्याचं काम कुंदनने केलंय. विथ द स्पिन यावेळेस क्रॉस बॅटेड फटका आहे. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न इथे होतोय. मात्र या ठिकाणी दुसरी धाव घेताना राजू मात्र या ठिकाणी बाद झाले. शेवटच्या चेंडूवर सिंगल. एक रनआउटची विकेट देखील प्राप्त करतोय मुर्दा संघ. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपला. धावा संख्या फलकावर लागली ती 23. काय षटक हाताळलं कुंदन भोईर. वेल डन. म्हणजे ज्या गुरुनं धावा दिल्या होत्या त्या धावा अक्षरशः मी म्हणे कुंदन भोईरनं कव्हर केलेत. कुंदन धावा द्या. तशाच प्रकारे आणखीन एक षटक हवा आहे मुर्दा टीमला, कारण 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे कुंदन भोईरनं षटक हाताळलं तुषार, तसं एखादं षटक या मॅच मध्ये एक ग्रँड एंट्री या ठिकाणी मुर्दा संघ करू शकतोय. तर कुठेतरी लाईफ लाईनला जिवंत ठेवायचं एक्सर बी टीमला. सिंगल डबलचा जो खेळ सुरुवातीपासून सुरू ठेवलाय तो खेळ कंटिन्यू करायचा एक्सर बी टीमला. रणजित मात्र स्ट्राइक एंडवर. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रशांत भोईर. काय प्रशांत भोईर आजचा हिरो असणार का? बारा चेंडू 10 धावांची गरज.
यावेळेस हवेत खेळला गेलाय आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मॅचची हवा काढणारा स्ट्रोक खेळला रणजितनं. चेंडू 6 धावांसाठी षटकार. दिशा दाखवली गेली प्रशांत भोईरेंना. क्लीन बोल्ड. एक तेरी तू एक मेरी तू शेर है तो मैं सव्वा शेरू. प्रशांत भोईरेंचा अप्रतिम चेंडू दांडी गुल. विकेट प्राप्त केले रणजित म्हात्रे यांची. जरी आला तरी मात्र इथून उर्वरित जे काही चेंडू आहेत ते प्रशांत भोईर चांगले टाकणार का. अनेक मुर्ध्याचे नगरवासी, मुर्ध्याचे बरेचसे गावकरी लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत ही मॅच. त्याच्यामुळे नक्कीच एक चांगली लढत बघा. भले 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 4 धावांची गरज आहे, तरी देखील एक चांगला क्रिकेट, एक चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल का. डाऊन द लेग. दुष्काळात 13वा महिना. व्हाईट बॉल. 3 धावांची गरज. भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव सन्माननीय रोहितजी गुप्ता यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. खेळ खलास. या चेंडूवर चौकाराने चौकारानं विजयी संपादन करतोय एक्सर बी चा संघ. अभिनंदन एक्सर बी. हार्ड लक अँड बॅड लक मुर्दा मास्टर्स. मात्र चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहिलंय. धन्यवाद मुर्दा संघ. या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात आणि पुढच्या वाटचालीसाठी एक्सर बी टीमला खूप खूप शुभेच्छा असतील.